आज माझ्याकडे खूप टाईम असल्यामुळे मी बरण्या धुवायला काढल्या. खूप दिवसापासून म्हणते की बरण्या धुवून काढीन म्हणून, पण आज उद्या करून ते राहूनच गेल्या होत्या. तर आज माझ्याकडे टाईम असा होता की आमचे साहेब 11 वाजेपर्यंत ड्युटीला थांबले होते आणि त्यांना घरी यायला वाजता 11:15 10:15. तर आता वाजले आहे बघा, मी बरण्या धुवून काढल्या. अशा प्रकारे काचेच्या आणि फायबरच्या ज्या बरण्या आहे माझ्याकडे त्या मी धुवत आहे. त्याच्यामध्ये सकाळी आता साखर, शेंगदाणे, साबुदाणा आणि रवा या बरण्यांमध्ये ठेवते मी आणि काचेच्या बरण्यांमध्ये ठेवते काजू बदाम, जेणेकरून ते व्यवस्थित राहील म्हणून मी ते काचेच्या बरण्यातच ठेवते. बघू शकता तुम्ही, या काचेच्या बरण्या घ्यायला मला कमीत कमी 5-6 वर्ष झाले आणि किचन ओटा तर आपण आवरूनच ठेवत असतो. अशा प्रकारे बघा, मी रात्रीचं किचन ओटा व्यवस्थित स्वच्छ करून आवरून ठेवते, जेणेकरून आपल्याला सकाळी फ्रेश वाटेल आणि आपण लवकरात लवकर डब्बा वगैरे करायला रेडी राहतो. त्यामुळे रात्रीच किचन ओटा आवरून ठेवायचा आणि तसंही रात्रीचं किचन ओटा कधीही खरकटं ठेवायचा नाही, भांडे खरकटे ठेवायचे नाही. अशा प्रकारे मी माझं रोजचं काम किचन ओटा आवरून ठेवते. आता 11:15 आणि 11:30 वाजेला साहेब येणार होते. म्हटल्यानंतर मी थोडीशी एवढ्या वेळापर्यंत झोपणार होते. नाही, छोटे सरकार प्रोजेक्ट तयार करत आहे शाळेचं. हॅलो गाईस, मी प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर बघा, बरण्या घासून किचन ओटा आवरून थोडंसं बसले तर बघा 11:15 वाजले. लगेच टाईम केव्हा निघून गेला मोबाईल बघण्यात आणि काम आवरण्यात ते कळालंसुद्धा नाही. साहेब आले. आता वाजले बघा 11:20 झाले आहे. आता एवढ्या वेळापर्यंत जागले तर मला आले आहे आता झोप. मी राहते आता झोपून. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.